उदाहरण पहिले, साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. आता साइन थिटाची इथे आपल्याला किंमत दिलेली आहे, त्यावरून आपण कॉस थिटा काढू शकतो. त्यासाठी सूत्र आहे, आपल्याला माहीत आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग त्यानुसार आपण येथे कॉस थिटा काढायचा आणि कॉस थिटा निघाल्यानंतर आपल्याला टॅन थिटा आपोआपच काढता येईल, कारण आपल्याकडे साइन थिटा आहे आणि कॉस थिटा पण आहे. मग टॅन थिटाचं सूत्र आहे साइन थिटाचे कॉस थिटा. तर आपण सुरुवातीला काय करायचं, साइन थिटा बरोबर 7/25 लिहून घ्यायचं. आपल्याला कोणकोणते फॅक्टर काढायचे ते लिहून घ्यायचं. कॉस थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटा पण आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग आता साइन थिटाची किंमत आपण या सूत्रात ठेवून द्यायची. मग काय होईल, 7/25 येथे वर्ग आहे म्हणून वर्ग लिहून घ्यायचा. मग कॉस अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ठीक आहे. मग आता यांचा वर्ग करून घ्यायचा. मग किती येईल, 7चा वर्ग 49, 25चा 625 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता 49/625 आपण बरोबर म्हणजे उजव्या साईडला पाठवून देऊ. ठीक आहे. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा, इकडे आल्यानंतर वजा होतील, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यामुळे ते वजा होतील. मग वजा 49/625. ठीक आहे. मग कॉस वर्ग थिटा बरोबर, आता यांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला 1चा छेद पण 625 व्हायला पाहिजे, म्हणजेच 1/625 असं व्हायला पाहिजे. ठीक आहे. परंतु जर छेद आपण 625 लिहिला तर आपल्याला वर पण अंशाला पण 625ने गुणावे लागेल. ठीक आहे. वजा 49/625. ठीक आहे. आता वर आलं 625, मग 625मधून आपण एक पायरी लिहूया. 625 वजा 49, छेद दोन्हीचा सारखा असल्यामुळं आपण एकदाच लिहायचा. मग छेद होईल 625. कॉस वर्ग थिटा बरोबर 6. ठीक आहे. आता परत आपण याला सोपं रूप देऊया. मग कॉस वर्ग थिटा बरोबर 625मधून 49 गेले, मग खाली किती राहतील, 576 छेद 625. मग दोन्ही बाजूचा आपण काय करू, आता वर्गमूळ घेऊया. मग काय होईल, कॉस थिटा बरोबर 576 कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 24. 625 कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 25. ठीक आहे. कॉस थिटा आपला येथे आला 24/25. आता आपल्याला साइन थिटा माहिती आहे, कॉस थिटा माहिती आहे, त्यावरून आपण टॅन थिटा काढू शकतो. कारण टॅन थिटाचं सूत्र काय आहे, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. यामध्ये आपण काय करायचं की साइन थिटा आणि कॉस थिटाची किमती ठेवायच्या. मग टॅन थिटा बरोबर साइन थिटा किती आहे, 7/25 भागिले कॉस थिटा 24/25. मग टॅन थिटा बरोबर 7/25 जसे तसे. आता इथे भागिले आहे, म्हणजे भागिले उलट गुणिले करूया. मग अशा वेळी काय होतील, 25 हे छेदाचे 25 अंशाला जातील आणि अंशाचे 24 छेदाला येतील. मग 25 कट होतील. मग आपला टॅन थिटा येईल 7/24. ठीक आहे. आपल्याला काय काय काढायचं होतं, कॉस थिटा आणि टॅन थिटा. जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कॉस थिटा यांच्या किमती काढा. आता आपण येथे कोणकोणत्या किमती दिल्यात त्या अगोदर
लिहून घ्यायच्या. मग टॅन थिटा दिला आहे, टॅन थिटा बरोबर 1/3/4 आणि आपल्याला काय काढायचं आहे, सेक थिटा आणि आपल्याला कॉस थिटाची किमती काढायच्यात. ठीक आहे. यामध्ये आपण एक पाहायचं की कोणत्या गुणोत्तराशी संबंध असणारं एखादं सूत्र पाहायचं. मग टॅन थिटा आणि सेक थिटाचं आपल्याला सूत्र माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सूत्रात आपण टॅनची किंमत ठेवून द्यायची. ठीक आहे. मग काय होईल, 1 अधिक टॅनच्या जागेवर डायरेक्ट आपण किंमत लिहूया, 3/4 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. आता मग काय होईल, 1 अधिक 3/4 म्हणजे यांचा वर्ग करूया, 3चा वर्ग 9, 4चा 16 बरोबर सेक वर्ग थिटा. छेद समान करून घ्यायचा आणि त्यांची बेरीज करून टाकायची. मग काय होईल, 16 अधिक 9/16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 9 25, 25/16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग आपला सेक थिटा किती आला, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ आपण. मग सेक थिटा येईल 5/4, 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं 4. ठीक आहे. सेक थिटा बरोबर 5/4. आता सेक थिटावरून आपण कॉस थिटा काढू शकतो, 1/कॉस थिटा. मग आपण सेक थिटा किती आहे, 5/4. मग कॉस थिटा किती येईल, तर कॉस थिटा बरोबर 4/5. जर कॉट थिटा बरोबर 40/9, कॉट थिटा बरोबर 40/9 तर आपल्याला काय काढायचं आहे, कोसेक थिटा आणि साइन थिटा काढायचे. ठीक आहे. यामध्ये दोन गुणोत्तर त्रिकोणमितीय गुणोत्तराचे जे संबंध असणारं सूत्र पाहून घ्यायचं. मग संबंध कोणाचा, कॉटचा आणि साइनचा आहे का ते पाहून घ्यायचं, नाही आहे, पण त्यासाठी कॉस थिटाचे साइन थिटा आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे कॉस थिटा पण माहिती पाहिजे, मग हे सूत्र चालणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, कॉट थिटा आणि कोसेक थिटाचं सूत्र वापरावं लागेल. मग कॉट आणि कोसेकचं सूत्र कोणतं आहे, 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे. मग या सूत्रात आपण कॉट थिटाची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला कोसेक थिटा मिळेल. हे काय आहे, सूत्र आहे. मग 1 अधिक कॉटची किंमत ठेवू, 40/9 कंसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. मग 1 अधिक 40चा वर्ग 1600, 9चा वर्ग 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. मग छेद समान करून घ्यायचा, 81 इथे येतील. जर वर 81 येतील तर खाली पण 81 आपण हे होईल. म्हणजेच कसं होईल, 81/81 अधिक 1600/81. ठीक आहे. जर अंशाला 81ने जर गुणलं तर छेदाला पण आपल्याला 81ने गुणावं लागेल. आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर आपण त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. ठीक आहे. बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता आपण यांची बेरीज करूया. मग किती येईल, 81 अधिक 1600/81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. ठीक आहे. मग कोसेक वर्ग थिटा बरोबर किती येईल, 1681/81. कोसेक वर्ग थिटा बरोबर, आता 1681 कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 41. आणि खाली 81 कशाचा वर्ग आहे, 9चा. दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ घेऊया. मग काय होईल, कोसेक थिटा बरोबर काय होईल, 41/9. आपण याच्यावरून आपण काय करू शकतो, आता साइन थिटा पण काढू शकतो.
आता साईन थिटा बरोबर काय येईल मग, याच्या विरुद्ध करायचं फक्त 9/41. तर त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण असं आहे की कोसेक थिटा बरोबर 1/साईन थिटा. ठीक आहे. जर 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा, कॉस थिटा व साईन थिटाच्या किमती काढा. ठीक आहे. आपण याचे सिम्प्लिफिकेशन करू सुरुवातीला. ठीक आहे. मग 5 सेक थिटा बरोबर हा वजा 12 कोसेक थिटा इकडे गेल्यानंतर उजव्या साईडला गेल्यानंतर तो अधिक होईल, म्हणजे 12 कोसेक थिटा होईल. ठीक आहे. मग सेक छेद आपण कोसेक करू, हा कोसेक इकडे आणू आणि ही किंमत 5 ही किंमत आपण उजव्या साईडला नेऊ. ठीक आहे. मग इथे राहील सेक थिटा छेद कोसेक थिटा बरोबर 12/5. आता एक लक्षात घ्या, याचं आपल्याला टॅनमध्ये रूपांतर करता येईल आणि टॅनवरून आपण सेक काढू शकतो. ठीक आहे. सेक निघाल्यानंतर आपल्याला कॉस निघेल आणि साईन आपण कोसेकनुसार आपण साईन काढू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला सेक म्हणजे काय, 1/कॉस थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय, तर 1/साईन थिटा. ठीक आहे. मग बरोबर 12/5. मग सिम्प्लिफिकेशन जर केलं तर साईन थिटा छेद साईन थिटा वर गेला, भागिले उलट गुणिले तो भागिल्याचा गुणिले झाला, मग साईन थिटा छेद कॉस थिटा होईल बरोबर 12/5. ठीक आहे. म्हणजे आपल्याला टॅन थिटा इथे मिळाला. मग आपण लिहू शकतो टॅन थिटा बरोबर 12/5. आता या टॅन थिटावरून आपण काय करू शकतो, सेकची किंमत काढू शकतो. मग आपल्याला माहिती आहे सूत्र की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. ठीक आहे. मग टॅनची किंमत आपण ठेवूया 12/5 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. 12चा वर्ग काय होईल 144, म्हणजे 1 अधिक 144/5चा वर्ग 25 बरोबर सेक वर्ग थिटा. छेद सारखा केल्यानंतर आपल्याला त्याची बेरीज करता येईल. आपण लिहू मग 25 अधिक 144/25 बरोबर सेक वर्ग थिटा. 25 आणि 144 किती झाले 169 आणि छेदाला 25, हा आला सेक वर्ग थिटा. मग सेक थिटा किती येईल, सेक थिटा 169चं वर्गमूळ किती आहे 13, 25चं 5, म्हणजे सेक थिटा आला आपला 13/5. मग सेकवरून आपण कॉस काढू शकतो. मग काय होईल, कॉस थिटा बरोबर 5/13. तर याचं कारण काय की सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. ठीक आहे. फक्त आपण काय केलं, याचं उलट केलं आहे. मग आपला कॉस थिटा आला 5/13. आपल्याला कोणकोणत्या किमती काढायच्या होत्या, सेक थिटा आणि कॉस थिटा काढायच्या. आता आपण साईन थिटा काढूया. ठीक आहे. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 यामध्ये किंमत ठेवू. मग काय होईल, साईन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा असं होईल. मग 1 वजा कॉस किती आहे 5/13 कंसाचा वर्ग. मग साईन वर्ग थिटा 1 वजा बरोबर 1 वजा 5/13 म्हणजे 5चा 25 वर्ग होईल, 13चा 169 होईल. ठीक आहे. मग 169 वजा 25/169. मग 169 मधून जर 25 गेले तर खाली किती राहिले 144. छेदाला 169, हा आपला आला साईन वर्ग थिटा. आपण आपल्याला काय काढायचं साईन थिटा. मग साईन थिटा म्हणजे काय, आपल्याला दोन्ही साईडचं वर्गमूळ घ्यावे लागेल. 144 वर्गमूळ किती आहे 12, ते 169चं 13. ठीक आहे. साईन थिटा आला 12/13. येथे आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे, टॅन थिटा बरोबर 1. त्यावरून आपल्याला साईन थिटा
कॉस थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा यांच्या किमती काढाव्या लागतील आणि नंतर या पूर्ण टर्ममध्ये त्या किमती टाकाव्या लागतील. मगच आपल्याला साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा याची किंमत निघेल. ठीक आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय दिलं ते लिहून घ्यायचं. टॅन थिटा दिला आहे 1. आपल्याला काय काढायचं आहे, साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. ठीक आहे. तर हे आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की टॅनची कोणत्या अँगलमध्ये किंमत ही 1 असते. ठीक आहे. म्हणजे थिटाची कोणते माप असल्यानंतर टॅन हा 1 असतो. ठीक आहे. मग कोणते असते तर टॅन 45. ठीक आहे. टॅन ज्यावेळी 45 असतो त्यावेळी किती असतो, तो 1 असतो. म्हणजे थिटा किती आहे तर तो आहे 45 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून थिटाची किंमत निघाली. आता या पूर्ण टर्ममध्ये आपण काय करू, थिटाची किंमत टाकूया आणि नंतर त्याच्या किमतीवरून आपण त्याची किंमत काढू शकतो. ठीक आहे. मग आता काय होईल, साइन 45 अधिक कॉस 45 छेद सेक 45 अधिक कोसेक 45. ठीक आहे. मग साइन 45 किती असतो आपल्याला माहिती आहे. 45 डिग्रीमध्ये साइन आणि कॉस हे सारखेच असतात. तसेच टॅन आणि कॉट पण सारखे असतात आणि सेक आणि कोसेक पण सारखे असतात. ठीक आहे. मग साइन 45 किती आहे, 1/2. तर नक्कीच कॉस पण तो तितकाच असेल, म्हणजेच 1/2. ठीक आहे. पूर्ण याला छेद सेक 45 किती असतो, हा कॉसच्या विरुद्ध असेल. ठीक आहे. म्हणजेच काय असेल, 2/2 अधिक कोसेक 45 हा पण 2/2 असेल, कारण हा साइनचा व्यस्त आहे. ठीक आहे. मग आपण लिहून घ्यायचं. आता याचा वरील अंशाचा विचार सुरुवातीला करायचा. 2चा कसा आहे, छेद 2/2 आहे, म्हणजे तो एकदाच लिहायचा, वरच्याची बेरीज करून टाकायची. मग 2/2 किती येईल, 2 येईल. ठीक आहे. आणि आपण याला भागिले उलट गुणिले डायरेक्ट करूया. भागिले, सुरुवातीला भागिले करूया. 2/2 अधिक 2/2 म्हणजे 2 वेळेस 2 येईल. ठीक आहे. छेदाला आपण 1 लिहूया. मग येथे काय होईल, 2च्या आपण अवयव पाडूया, म्हणजे 2 गुणिले 2 होऊन 1/2 आणि हा खालचा 2 हे कट होतील. तर पाहूया. मग बरोबर 2 आपण 2चे अवयव पाडले, 2 गुणिले 2 छेद 2 भागिले 2/2 छेद 1. ठीक आहे. आता 2/2 इथे काय होतील, कट होतील. मग येथे काय राहील, वर्गमुळात फक्त 2 राहतील आणि भागिले किती राहतील, 2/2. मग येथे पण सारखे कोणते आहेत, 2/2 कट होतील, म्हणजे उत्तर येईल 1/2. म्हणून आपण काय लिहू शकतो, साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर 1/2.